नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे बुधवार, तर उद्या आहे आषाढ अमावस्या. ज्या अमावस्याला आपण गटारी अमावस्या असेही म्हणत असतो. तर आषाढ महिना जो आहे तर तो संपणार आहे आणि तिथून पुढे श्रावण महिना चालू होत असतो. आता आपण अमावस्या म्हटलं की काही उपाय सेवा हे करतच असतो. तर आषाढ महिना संपत आला म्हणून मग शेवटचा दिवस ज्याला आपण आषाढ अमावस्या असेही म्हणतो. तर आता पूर्वीच्या काळामध्ये आषाढ महिन्यात म्हणजेच की अमावस्या म्हणजे जिला आपण गटारा अमावस्या म्हणत असतो त्याचप्रमाणे, कारण की म्हणजेच की जी लोक मांसाहार करत असतात तर ती लोक जे आहेत तर या अमावस्येचा उल्लेख केला जातो गटारा अमावस्या म्हणून, कारण की हा शेवटचा दिवस म्हणजे मांसाहार खाण्याचा समजला जातो. कारण की तिथून पुढं जो आहे तर तो श्रावण, भाद्रपद म्हणजेच की गणपती, नवरात्र असे हे दिवस चालू होतात. म्हणून मग मांसाहार जे आहे तर ते पूर्णपणे वर्ज्य केलं जातं. पण आता आषाढ जो आहे तर तो वेगळ्या पद्धतीने आषाढ अमावस्या साजरी करण्याची, ज्याला आपण दीपा अमावस्या असेही म्हणत असतो. अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील जे सगळे दिवे आहेत तर ते घासून पुसून स्वच्छ करून मग आपल्याकडे पूजा ही दिव्यांची केली जाते. तर या दिवशी म्हणजेच की आषाढ अमावस्येच्या दिवशी कणकेचे दिवे लावून पूजा करण्याची जी पद्धत आहे तर ही पद्धत प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळी असते. त्यामुळे तुमच्या इकडे ज्या पद्धतीने दीपा अमावस्या साजरी केली जाते त्या पद्धतीने तुम्ही अमावस्या साजरी करू शकता. आता आपण आपली एखादी इच्छा आहे, खूप दिवस झाला आपण प्रयत्न करतोय पण ती इच्छा पूर्ण होत नसेल तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे, अमावस्येच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा जो आहे तर तो प्रभावी उपाय करायचा आहे, ज्यामुळे आपल्या आयुष्याचं सोनं होईल. आपली एखादी कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होत असते. त्याबद्दलचीच माहिती जी आहे तर ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्यांना खूप महत्त्व दिले जाते. आता आषाढ अमावस्येच्या दिवशी पूजा करून दिवे का लावायचे असतात हे बऱ्यापैकी लोकांना माहिती नसते. तर आपल्या घरातील इडापिडा टळावी, त्याचबरोबर आपल्या घरातील रोगराई दूर व्हावी, आपल्या घराची प्रगती व्हावी, आपल्या घरात ज्ञानाचा प्रकाश पसरावा, घरामध्ये सुख समृद्धी मिळावी, यासाठी मग आषाढ अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा करण्याची जी परंपरा आहे तर ती फार पूर्वीपासून आहे. असे नाही की फक्त आत्ताच आहे ही दिव्यांची प्रथा. तर फार पूर्वीपासून ही प्रथा असल्यामुळे आषाढ अमावस्येला दीपा अमावस्येच्या दिवशी त्याचप्रमाणे भगवान विष्णू, माता पार्वती, भगवान शिव जे आहेत तर यांची मग पूजा केली जाते. त्याचप्रमाणे गणेश, कार्तिक स्वामींची पण पूजा केली जाते. तर आपली जी इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून काही जण आषाढ अमावस्येचा उपवास पण करत असतात. तर ही जी परंपरा आहे तर ती वेगवेगळ्या पद्धतीने म्हणा आषाढ अमावस्या साजरे करत असतात. दीपा अमावस्येच्या दिवशी ज्या महिला आहेत तर त्या तुळशीला म्हणा किंवा मग पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घालण्याची ही पद्धत आहे. तर या दिवशी पुरणाचं नैवेद्य बनवून आपल्या पितरांना दाखवण्याची पण पद्धत आहे. तसेच आपल्या पितरांना तर्पण देऊन पुरणाचा नैवेद्य दाखवल्यामुळे पितर जे आहे तर ते प्रसन्न होतात, त्यांना मुक्ती मिळून ते आपल्याला चांगला आशीर्वाद देत असतात. आता आपण अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांची सेवा म्हणा किंवा तर्पण जे आहे तर ते करत असतो, कारण की अमावस्या हा पूर्वजांसाठी पण समर्पित दिवस मानला जातो. तर आपल्याकडे पिंपळ असेल किंवा केळी, लिंबू किंवा तुळशीची जी झाडं आहेत तर ती लावण्याची पण प्रथा आहे. यामुळे आपल्या कुंडलीतील जे ग्रह दोष आहेत तर ते दूर होत असतात असे म्हटले जाते. तर त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी गंगा स्नान करून दान करण्याचे महत्त्व आहे. त्याचप्रमाणे माशांना पिठाचे जे गोळे आहेत तर ते तुम्ही खाऊ घालू शकता, जेणेकरून तुमच्या घरातील म्हणा किंवा एका घरातील एखाद्या व्यक्तीला पितृदोष असेल तर तो नष्ट होत असतो. आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरातील जे सगळे दिवे आहेत ते स्वच्छ घासून पुसून घ्यायचे आहेत आणि मग 11 कणकेचे जे गोड दिवे आहेत तर ते गोड दिवे बनवून संध्याकाळच्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे, देवघरापुढे हे दिवे प्रज्वलित करायचं आहे. घरातील वडीलधारी व्यक्ती जे आहे तर त्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना तुमच्या इकडे जशी पद्धत असेल, जशी परंपरा असेल
तशा पद्धतीने तुम्ही दीपा अमावस्या ही साजरी करू शकता. पण ही जी पद्धत आहे तर काही भागामध्ये अशी आहे की एक पाट घेतात, त्यावरती लाल वस्त्र देवपूजेचं टाकतात, पाटाभोवती रांगोळी काढतात, भगवान शिव, पार्वती, गणेश, कार्तिक स्वामींची मग मनोभावे पूजा करत असतात आणि घरातील जे सगळे दिवे आहेत तर ते पाटावरती मांडून छान फुलांनी सजावट केली जाते आणि दिव्याची पूजा केली जाते आणि संध्याकाळी घरातील लहान मुलांना ओवाळले जाते. घरातील लहान मुले हे वंशाचे दिवे मानले जातात, म्हणूनच मुलांचे हे औक्षण करत असतात. पण आताच्या या काळामध्ये मुलगा असो किंवा मुलगी असो दोघांना समान अधिकार आहे, त्यामुळे मग मुलाचे असेल किंवा मुलीचे असेल तर औक्षण हे केले जात असते. तर आपल्याला हा जो आंब्यांच्या पानांचा उपाय करायचा आहे तर तो आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी म्हणा किंवा मुलांमध्ये जे दोष आहेत तर ते दोष दूर होण्यासाठी, घरातील नकारात्मकता जी ऊर्जा आहे तर ती निघून जाण्यासाठी आंब्यांच्या पानांचा जो उपाय आहे तर तो केला जातो. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आंब्यांच्या पानांचं जे तोरण आहे तर ते बनवायचं आहे. माता लक्ष्मीचा वास त्या घरामध्ये राहत असतो ज्या घरामध्ये आंब्यांच्या पानांचं तोरण लावलं जातं. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 11 आंब्याची पानं आणायची आहेत आणि ती आंब्याची पानं जी आहेत तर ती स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर 11 पांढऱ्या रंगाची फुलं तुम्ही घेऊ शकता किंवा मग पिवळ्या रंगाची फुले घेतलात तरीही चालेल. प्रत्येक पानांवरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि प्रत्येक पानाच्या मधोमध एक पांढऱ्या रंगाचं जे फूल आहे किंवा मग पिवळ्या रंगाचं जे फूल तुम्ही घेतलं आहे तर ते फूल, त्या फुलांचं म्हणा किंवा आंब्यांच्या पानांचं तोरण आपल्याला बनवायचं आहे. देवघरापुढे ठेवायचं आहे. मग आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर घराच्या मुख्य दरवाजाला ह्या आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे. घरामध्ये नकारात्मकता येत असेल तर ती नकारात्मकता दूर होत असते. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, 11 आंब्याची पानं घ्यायचं आहेत आणि प्रत्येक पानाला मध लावायचं आहे आणि ती जी पानं आहेत तर ती आंब्यांची पानं घेऊन भगवान भोलेनाथाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. मंदिरामध्ये जात असताना भगवान शंकराला ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू आपल्याला घेऊन जायचं आहे. त्यामध्ये पांढऱ्या रंगाचं धोत्र्याचं फूल किंवा मग तुम्ही धोत्र्याचं फळ घेऊ शकता. त्याचबरोबर बेलपत्र, एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. तुमच्याकडे दूध असेल तर तुम्ही दूध पण घेऊ शकता. म्हणजे यापैकी तुमच्याकडे जी वस्तू असेल त्यापैकी वस्तू एखादी घेऊन जायचं आहे. तिथे गेल्यानंतर ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे आणि भगवान भोलेनाथाच्या अशोक सुंदरीच्या जागेजवळ ही जी 11 आंब्याची पानं आहेत तर ती अर्पण आपल्याला करायचं आहे आणि तुमची जी पण काही इच्छा असेल तर भगवान भोलेनाथाला सांगायचं आहे आणि ओम नमः शिवाय असा जो मंत्र आहे तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. तर आपल्या घरामध्ये म्हणा एखादी व्यक्ती अशी असते की त्या व्यक्तीला सतत कोणत्या ना कोणत्या कामामध्ये अडथळे निर्माण होत असतात किंवा घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर त्यावेळेस आषाढ अमावस्येच्या दिवशी भगवान भोलेनाथाला काळे तीळ आपल्याला अर्पण करायचं आहे. ज्यामुळे काय होईल, घरातील पैशाच्या अडचणी दूर होतात. तुमची एखादी कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होते. तर आषाढ अमावस्येच्या दिवशी अशा पद्धतीने जर आपण आंब्यांच्या पानांचा उपाय केला तर कोणतीही कठीण इच्छा पूर्ण होईल आणि आयुष्याचं सोनं होईल. तर तुम्हाला ही माहिती समजलीच असेल की कशा पद्धतीने ही सेवा, हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.